यात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिकची माहिती देतील। प्रशांत, शिवसेना ठाकरे गटातील 7 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। काय तथ्य, काय अपडेट? महत्वाचं म्हणजे 2 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दिल्लीत आले होते। रात्री उशिरा म्हणजे 7 तारखेला रात्री उशिरा ते दिल्लीत दाखल झाले। 8 तारखेला त्यांच्या जर बघितलं तर त्यांच्या राज्य प्रभारींची बैठक होती, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती, त्यासाठी ते दिल्लीत आल्याचं बोललं होतं। महत्वाचं म्हणजे त्याच दिवशी रात्री 7 तारखेला रात्री उशिरा ही भेट झाल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे। महत्वाचं म्हणजे आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सध्या दिल्लीच्या राजकारणात आहे आणि त्यामध्ये या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान शिवसेनेच्या एका मंत्र्याला, एका खासदाराला मंत्रिपदाची ऑफर देखील देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। पण ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगरची गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू आहे, या संदर्भात स्पष्टपणे कुणीच बोलायला तयार नाहीये। पण राजधानी दिल्लीमध्ये ही भेट झाल्याची बोललं जात आहे। महत्वाचं म्हणजे बघितलं तर 7 खासदार या बैठकीला होते असंही बोललं जात आहे। आता बघूया की 7 खासदारांचा प्रवेश शिवसेनेमध्ये होतोय आणि महत्वाचं म्हणजे कोण मंत्री होतं हे देखील महत्वाचं असणार आहे। आज देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहे, त्यांना आम्ही हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करूच। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या बैठकी आणि भेटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे, तो प्रयत्न यशस्वी होतो का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। बरं प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।